मित्रो, आज आपण आनंद कसा मिळवायचा, आनंद कसा मिळतो आणि आनंद मिळण्याच्या मार्गातील अडथळे कोणते आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. कोणालाही विचारलं तर मला आनंदी व्हायचं आहे, मला सुखी व्हायचं आहे, मला समाधानी व्हायचं आहे, माझे लेकर मला आनंदी झालेले पाहायचे आहे, सुखी समाधानी झालेले पाहायचे आहे, असा पद्धतीचा विचार माणसं करतात, असा विचार मांडतात. उदात्त जे माणसं आहेत, फार संत माणसं आहेत, ती जगामध्ये आनंदाचा विचार करतात, जगात आनंद भरण्याचा विचार करतात. संत ज्ञानेश्वरांनी जगामध्ये आनंद निर्माण करण्याची प्रार्थना केली. पसायदान हे समाजात आनंद निर्माण करणारं त्यांचं पसायदान आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, असा विचार संत ज्ञानेश्वरांनी मांडला. पसायदानामध्ये त्यांनी अतिशय उदात्त विचार मांडलेला आहे. आता विश्वात्मके देवे, तेने वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. मैत्र, मित्रत्व, मैत्री हे आनंदी जीवनाचं महत्वाचं सूत्र आहे. तर हे वैरभाव संपल्याशिवाय मैत्रीभाव निर्माण होऊ शकत नाही. एकमेकाचं बरं न वाटणं, एकमेकाविषयीचा द्वेष, मत्सर, राग, चीड, संताप, एकमेकाबद्दलचे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक दृष्टिकोन, त्याचं नष्ट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, त्याचं नुकसान होऊ दे. हा जो काही भाव आहे तुम्हाला आनंदी करू शकत नाही, मैत्री निर्माण करू शकत नाही. भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. या जगातल्या सर्व जीवमात्रासोबत मैत्रीचा भाव निर्माण होऊ दे, ही प्रार्थना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आणि हा भाव जितका जितका विकसित होत जाईल, जितके आपलेपणाचा भाव जितका जितका विकसित होत जाईल, तितका तितका माणूस आनंदी होत राहील. आनंदाची उंची आणि आनंदाचा विस्तार वाढवायचा असेल, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चहूकडे, ही भावना अनुभवायची असेल, ही अनुभूती घ्यायची असेल, जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत, सर्वत्र खुना माझ्या मला, अशी एक कविता आहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत. हा भाव, भावंड दिसले पाहिजे. बंधुत्व. आता हे बंधुत्वाच्या आड येणारी कोणती घटक आहे? परकेपण. ते आपले नव्हत, ते दुसरे होतं, ते खालचे होतं, ते वरचे होतं, ते आपले नव्हतं, ते भाषिक होतं, ते धर्माचे होतं, त्या जातीचे होतं, त्या पंथाचे होतं, त्या वर्णाचे होतं, ते आपले नव्हतं. हा आपले नव्हतं जो भाव आहे, मग त्याच्याविषयीचा जो एक प्रकारचा परकेपणा आहे, आणि परकेपणाची जाणीव जिथं होते तिथं आनंदाची जाणीव कमी होते. त्या परक्या माणसाला परकेपणा जिथं जे आपले नव्हतं, मग जे आपल्या पुढे जाऊ नये, त्यांचं भलं होऊ नये, ते स्वतः जर असं प्रगती करू लागले, स्वतःचं स्थान उंचावण्याचा प्रयत्न करू लागले, त्यांना कसं खाली आणता येईल. खेचण्याची खेकडा मनोवृत्ती जी आहे, ही खेकडा मनोवृत्ती काही करू शकणार नाही, फारसं थोडासा त्रास देईल, तरी पण या दुसऱ्यांना त्रास होण्यापेक्षाही स्वतःला त्यांना जास्त त्रास होतो.
ही मनोवृत्ती जर आपल्यामध्ये असेल, जितकी जास्त असेल तितकं दुःख जास्त आहे. म्हणून दुसऱ्याचं बरं न वाटणं, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहावं न वाटणं, ही क्रूरता, मनाची क्रूरता जगण्यातला आनंद कमी करून टाकते, जगण्याचं सौंदर्यच हरवून टाकते. एका जणाला एक गोष्ट म्हणून सांगा, ती काही इतिहास म्हणून नाही, तर एकदा देव प्रसन्न झाला म्हणे आणि तुला मी काय देऊ असं विचारलं, आणि पण एकच अट आहे, तुला जे देतो त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देतो. त्यानं म्हणलं माझं एक डोळाच जाऊ दे, माझा एक डोळाच जाऊ दे, म्हणजे त्याचे दोन्ही डोळे जाऊ दे. म्हणजे नवरा मेला तर हरकत नाही, पण सवत रंडकी झाली पाहिजे. म्हणजे सवत रंडकी झाली की तूही रंडकी होतीस की ग बाई, मग हो देत हो दे र, हो देत, पण तिनं रंडकी झाली पाहिजे, तिचं कुंकू हिला बघवत नाही. म्हणजे ही विकृत मनोवृत्ती. आणि जिथं विकृती आहे, वेगवेगळ्या पद्धतीने भावनिक विकृती असेल, वैचारिक विकृती असेल, कल्पनेची विकृती असेल, ही विकृती माणसाला आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहूकडे ही अनुभूती घेऊ देत नाही. तर आम्हाला आनंद पाहिजे, पण तसं आम्हाला जगायचं नाही. आम्हाला अहंकार सोडायचा नाही, आम्हाला द्वेष सोडायचा नाही, आम्हाला मत्सर सोडायचा नाही, आम्हाला राग सोडायचा नाही, आम्हाला संताप सोडायचा नाही. हा तरी आम्हाला आनंद पाहिजे. म्हणजे एक घर, जुनं घर तसंच ठेवायचं आहे, मोडकळीस आलेलं, आणि तिथंच नवं घरही दिसावंच लागते एकाच वेळी. असं होत नाही, जुनं काढावं लागते. अनावश्यक काढून आवश्यक ठेवलं तरच आनंद मिळत असतो. तर ज्या गोष्टीने आनंद मिळतो याची आपल्याला यादी तरी करून बघा. ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो, आणि तो आनंद खऱ्या अर्थानं सात्विक आनंद असला पाहिजे. दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतरही आनंद मिळतो, पण तो आनंद वरवरचा असतो. जेव्हा माणूस आत्मपरीक्षण करते, मनाला विचारते, अरे तुम्हीच तुमच्या नजरेत पडता. कारण तुमचं मन सांगते, अरे तुझ्या व्यक्तिमत्वाची उंचीच फार खुजी आहे. तुझं खुजेपण, तुझं खुरटेपण, हे खुजेपण आणि खुरटेपण माणसाला शाश्वत आनंद देऊ शकत नाही. कारण त्याचं मनच जेव्हा त्याला खाते, ज्याचं मन खाते त्याचा आनंद राहत नाही. तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी तळमळताना, एखादा माणूस इतरांच्या कल्याणासाठी तळमळतोय, गावाच्या कल्याणासाठी तळमळतोय, इतरांच्या भल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय. दुसऱ्याच्या जीवनात उन्हाळा येऊ नये, काहीतरी थोडेसे सुखाचे 4 क्षण त्याच्या जीवनात यावेत, थोडा का असा त्याला आनंद द्यावा म्हणून प्रयत्न करत असेल, तर त्याच्याच मार्गामध्ये काटे टाकणं असं होत असेल, तर त्याचं मन त्याला सांगते, अरे हे माणूस चांगलं काम करायला, पण त्याचं मन त्याला म्हणते उगाच आपण केलं. कुठंतरी एकांतात तो असतो ना, तेव्हा त्याचंच मन त्याला खाते. लक्षात आलं? एखादा माणूस दुसऱ्याच्या जीवनात आनंदाची दिवाळी तयार करतोय, तर ज्याने ही आनंदाची दिवाळी तयार करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जीवनामध्ये उन्हाळा तयार करण्याचा विचार करणारी विकृती कधी आनंदी राहू शकत नाही मित्रांनो. तर ह्या विकृती जितकी कमी करता येईल तितकं तुम्हाला आनंदी राहता येईल. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सुखानं, समाधानानं, आनंदानं जर जगायचं असेल, तर ही विकृती कमी करावीच लागेल. तर मी सांगत होतो की ज्या ज्या गोष्टीमुळे निखळ आनंद मिळतो, सात्विक आनंद मिळतो, त्या आनंदी बाबीचा तुम्हाला विचार करावा लागेल. तर आपण लहानपणापासून जर विचार केला,
तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळत होता. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रानामध्ये गेल्यानंतर तुम्ही हिरवळ पाहताना किंवा सूर्य उगवताना पाहताना, चंद्र मावळताना पाहताना, चांदण्या पाहताना, कुणाच्याही शेतातलं काही का असेना चांगलं पीक बघताना, पाणी छान पाणी वाहताना, हे सगळ्या छोट्या छोट्या निसर्गामध्ये आनंद माणसाला भेटायचा. त्या आनंदामध्ये माणूस न्हावून निघायचा. आणि दुसऱ्याची जरी गाडी आली, आम्ही लहान असताना बघायचो, जर दुसऱ्याची कार गावामध्ये आलेली पांढरी दिसली किंवा काळी जीप जरी दिसली तर एक मस्त छान वाटायचं. आणि आम्ही घरापासून मारुतीच्या मंदिराकडे पळत जायचो किंवा शेतातही असलो तरी पळत जायचो. गावात एखादा खेळ आला तर आनंदित व्हायचो. गावात काही एखादा गारुडी असेल किंवा कोणताही व्यक्ती आला असेल किंवा ते एक उड्या मारायचा खेळायचा, त्या सर्जा चा एक असा खेळ होता, त्यांचाही खेळ यायचा, ते दोघं भावाचा. किंवा गावामध्ये काही जरी आलं तरी एक आनंद वाटायचा. माकडवाला आला तरी आनंद वाटायचा त्याचं ते खेळ पाहून. म्हणजे छोट्या छोट्या बाबीमध्ये जे आनंद घेऊन जो उत्साहानं जे नाचणं असायचं, ते आनंदाची परमोच्च अवस्था जर काय असेल तर प्रत्येक क्षणात प्रत्येक बाबीत तुम्हाला आनंद घेता येणं ही असू शकते. संवेदनशीलता ही आनंदासाठी आवश्यक गोष्ट आहे. दुसऱ्या संवेदनशील असलं तरच आपण दुसऱ्याच्या दुःखाशी समरस होऊ शकतो. आणि त्या दुसऱ्यांच्या दुःखाला थोडं जरी कमी करता आलं, दुसऱ्यांच्या दुःखाला आपल्याला थोडं जरी कमी करता आलं तर त्याला आनंदी जगणं म्हणतात. कारण आपला काहीतरी उपयोग होत आहे, आपल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला देता आला, आपल्याला थोडीशी मदत करता आली आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात हा चांगला फरक पडला. हा जो भाव आहे माणसाला आनंदित करत असतो. तुम्ही बघा, एखाद्याला खऱ्या अर्थानं निष्पाप आणि निस्वार्थपणे जरा सत्कार्य करून बघा, खूप आनंद वाटतो. एक माणूस असा रस्त्याला उभा होता आणि पुढचा माणूस तर खरं तर त्याला नमस्कारही केला नाही, पण हा आनंदित दिसला आणि तो दिशेपर्यंत वाट पाहत, तो दिशेपर्यंत त्याच्या पाहत होता. हा तर काही बोलला नाही. मग मी त्याला विचारलं, काका तुम्हाला तो व्यक्ती इतका आनंदित, तो इतका त्याला पाहून इतके आनंदित तुम्ही झाला, तो काही बोलला नाही तुम्हाला तरी? नाही म्हणलं, मला काही अपेक्षा नाही. मग तुम्हाला इतका आनंद का झाला? तर त्यांनी सांगितलं की हा जो आजारी होता त्यावेळेस मी त्याला रक्त दिलं होतं. त्या रक्त देण्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की हे रक्त तुम्ही दिलं म्हणून हा वाचला. तर त्याला फक्त मला बाकी काही नाही आहे. मला असं कधीही वाटते की या माणसामुळे, माझ्या रक्तामुळे हा वाचला आणि म्हणून मला आनंद वाटतो, म्हणजे माझा काहीतरी उपयोग झाला आहे म्हणून आनंद वाटतो. एवढंच त्यानं बोललं. म्हणजे साधी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाही. पण फार मोठ्या गोष्टी कधी येणार आहेत तुमच्या जीवनामध्ये? छोट्या छोट्या गोष्टीतच जी माणसं आनंद शोधतात, आनंदित होतात, तीच माणसं जीवनामध्ये आनंदाचा अनुभव घेऊ शकतात. तर मी तुम्हाला काही बालपणाचा काळ सुखाचा, तर ह्या तुम्हाला आनंदी जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी मदत करतात ते लिहून काढा मी सांगत होतो. तर तुकाराम महाराज काही वचनं, काही विचार, काही कविता आपल्याला आनंदित करत असतात. काही शेरोशायरी हे तुम्हाला आनंदित करतात. तर कारण काही त्यामुळं असं एक तुकाराम महाराजांचं वचन नेहमी तुम्हाला मी सांगत असतो
मला ते फार आवडतं की वेची ते वचन जेणे राहे समाधान. माणसाला आनंदित करते आणि माणसाला प्रेरणा बोध पण देते, मार्गदर्शन करते. काय सांगते की असे विचार वेचा की ज्याच्यामुळे तुम्ही समाधानी राहाल, आनंदी राहाल. मग आपल्याला कोणत्या विचारामुळे आनंद होतो याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणते विचार, कोणते भावना, कोणत्या कल्पना खेळतात तेव्हा आपण आनंदित होतो. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय. सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखी ठेव. ही प्रार्थना वामनराव पै महाराजांची असेल किंवा संस्कृत वचन आहे सर्वेन संतु सर्वे निरामय. किंवा या जगाचं कल्याण कर. मग सगळ्याले माझी माय झोपताना रात्री म्हणायची, देवा सगळ्यांचं भलं कर, मग माझ्या लेकरांचं भलं कर. ही प्रार्थना, हा विचार, सगळ्या देवांची नावं घ्यायची आणि बोलून झोपायची शांततेने. एकदा झोपल्यानंतर पहाटे 4लाच उठून तीच उठल्यानंतर कामाला देवाचं नाव घेऊन कामाला लागायची. सांगायचा हेतू हा आहे, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार जी माणसं करतात ती माणसं आनंदित राहतात. तसं अभाव असताना देखील चेहऱ्यावरचा आनंद जो आम्हाला दिसायचा ते तिच्या विचाराचं ते प्रतीक होतं. तर मित्र, आनंदी आठवणींची यादी तुम्ही करून बघा. आनंदी आठवणी तुमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला विलक्षण आनंद झाला होता, आता ह्या विलक्षण आनंद झाल्याचा ज्या असेल किंवा थोडा का आनंद झाल्याचा असेल त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि सगळं सविस्तर लिहून काढा आणि ते वाचा, ते रेकॉर्ड करून ठेवा आणि ते ऐका. ते त्यावेळेसची परिस्थिती काय होती, ते पुढची अनुभूती काय होती ते बघा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण त्या ईश्वात जातो, त्या भावईश्वात जातो, त्या परिस्थितीत जातो. ज्या परिस्थितीत आपण आपल्या मनानं जातो त्या ती परिस्थिती आनंदाही आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आनंद वाटतो. म्हणून त्या मनानं त्या परिस्थितीत जायला पाहिजे, त्या मनस्थितीत जायला पाहिजे. तर तुम्ही त्या सकारात्मक मनस्थितीत, आनंदायी मनस्थितीत जाणं जितकं आवश्यक आहे तसंच सकारात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काय आनंद झाला होता, तुम्ही जे काय आनंदायी गोष्टी बघितल्या होत्या, आनंदायी गोष्टी अनुभवलेल्या, तुम्ही इतरांना केलेल्या सहकार्यामुळे जसा आनंद झाला होता किंवा तुम्ही इतरांचा केल्या सत्कारामुळे पुढच्याला आनंद झाला होता, या हाताने अनेकांचे सत्कार व्हावेत मित्र. तर इतरांना सत्कार करताना त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मला आनंद वाटतो. म्हणून मी दरवर्षी शक्य तेवढे सत्कार करत राहतो. ग्रंथ देऊन, शाल शिरपळ देऊन, काहीतरी उपकार मातून करत राहतो. तर एक चांगल्या माणसाला प्रेरणा, चांगल्या माणसाला प्रोत्साहन दिल्याचा जो आनंद आहे तो आपल्याला आनंदित करत राहतो. इतरांना चंदन लावत गेलं ना की आपल्या सुगंधित होत राहतं. लक्षात आलं? हे चांगलं काम करताना जसं रस्त्याला गतिरोधक असतात तसे ह्या चांगल्या कामातलाही लोक अडथळे आणू शकतात. परंतु अडथळे आले म्हणून थांबू नका, नाहीतर तुम्ही जर गंजून जाल. हे तुम्हाला या गोष्टीचं, म्हणून आठवणी, आनंदायी आठवणीचं स्मरण हे तुम्हाला आनंदी करत असते. आनंदी वाटणाऱ्या कृती उक्तींची काही जरी तुमच्या काही कृती असतील तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या, जी की तुम्ही ती उपलब्धी असेल, आनंदायी तुमचं यश असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तर तुम्ही तुमच्या कृतीचा तो प्रतिसाद असेल. हे मी आनंदी आठवणी हे इतरांचे काही पाहूनही तुम्हाला आनंद वाटू शकतो, त्यात तुमचा काही सहभाग नसतो पण तुम्हाला आनंद होतो. पण तुमच्या काही कृती आणि उक्ती, तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन केलं असेल, तुमची एखादा ग्रंथ निर्मिती केली, ग्रंथ निर्मिती केल्यानंतरचा आनंद असेल, ग्रंथाचा सोहळा असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला खूप आनंदी करते. आता बघा,
एका व्यक्तीने मला सांगितलं, माझा यशाचा राजमार्ग ग्रंथ वाचल्यानंतर, ते आज व्यक्ती राजना काळेसर म्हणून होते, ते आज नाही त्या जगात, तरी पण त्यांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ते माझा ग्रंथ ते देव्हाऱ्यात ठेवतात आणि पोथी वाचावे तसे वाचतात, असं मला त्यांनी सांगितलं होतं. मला खूप आनंद झाला. म्हणजे अशा अनेक काही गोष्टी मी आता सगळ्या सांगणार नाही, तर एक उदाहरण म्हणून एक सांगितले. तर तुमच्या कृतीचा परिणाम दुसऱ्यावर चांगला होतो हे पण आपल्याच्या मनामध्ये असलं पाहिजे. सांगा अथवा न सांगा, पण आपल्याला आणि सांगता आलं. आत्माविष्कार हे आनंदाचा एक महत्त्वाचा विषय आहे मित्र. आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या कल्पना, आपल्या मनातले भाव आपल्याला योग्य ठिकाणी व्यक्तच करता आले पाहिजे. मी तुमच्यासमोर व्यक्त करतो, हे जे मला जे काही वाटतं ते मी व्यक्त करतो, आणि जेव्हा व्यक्त होतो माणूस, तेव्हा माणसाला आनंद वाटते. म्हणून एक ग्रंथ आहे डाय-एम-टी म्हणून. तर तुम्हाला जे काही बोलायचं आहे, जे काही करायचं आहे, जे काही चांगलं करायचं आहे, चांगलं बोलायचं, बोलून मोकळे व्हा, रीते व्हा, तुम्ही आनंदी राहा. काहीतरी करायचं राहून गेले, काहीतरी सांगायचं राहून चाललंय, जगाच्या समोर ठेवाय. कोणाला काय वाटल ह्याचा जो दडपण आहे ते माणसाला आनंदी करू शकत नाही. म्हणून कोणाला काय वाटते यापेक्षा तुम्ही सांगता ते भल्यासाठी आहे का, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहे कष्टविती परोपकारे. तुमच्या सांगण्यामुळे कोणाला काहीतरी एक मार्गदर्शक होते का, होते असं वाटणं ना, मला त्याचा खूप आनंद वाटत राहतो. रोजच मला कोणाचा तरी मेसेज येतो, सर तुमचा हा व्हिडिओ ऐकला, खूप छान वाटला, पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटत राहतं सर. साध्या सोप्या ग्रामीण भागातल्या माणसांना कळेल असं तुम्ही सांगता सर. अशा वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, या सकारात्मक प्रतिक्रिया हे आपल्याला आनंदी करत असतात. एवढंच नव्हे तर नकारात्मक प्रतिक्रियेमुळे कधी जर जखम जरी झाली मनाला, तर ही जखम भरून काढण्याचं काम देखील अशा ह्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे होत असते. एक मल्लमपट्टी करण्याचं देखील काम ह्या सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला करत असतात. का त्या प्रतिक्रिया मिळतील न मिळतील, पण आपण निरपेक्षपणे बोलत राहायचं, आपल्याला अविधायक कृती करत राहायचं. यामध्ये विघ्न संतोषी लोक असू शकतात तुमच्या जीवनामध्ये, ते प्रत्येकाच्या जीवनात असतात थोडं ते, पण आपलं पुढं जात राहा. दुसरी गोष्ट, आनंद देणाऱ्या काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात. काही व्यक्ती होत्या तुमच्या जीवनामध्ये, काही व्यक्ती आहेत, काही व्यक्ती येतीलही. तर आत्ता मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्हाला वेदना देणाऱ्या व्यक्तीचा स्मरण करून दुःखी होण्यापेक्षा, दुःख वाटणं साहजिक आहे, पण त्या दुःखात राहणं, तुम्ही त्याच या मनस्थितीत नेहमी जर राहत राहिलात तर त्या मनस्थितीतून बाहेर पडणार नसाल, नकारात्मक मनस्थितीतून बाहेर पडणार नसाल, तर तुम्ही आनंदी कधीच राहणार नाही. ठीक आहे, माणूस आहे, माणसाला दुःख वाटते, माणसाला रडू येते, माणसाला वेदना होतात. जिथं मन आहे तिथं वेदना आहे. हे वास्तव आपण नाकारता येणार नाही. परंतु त्या दुःखातच राहणार का तुम्ही आयुष्यात? कोणाला काय फरक पडते तुम्ही दुःखात राहिला तर? काही जणाला वाटते की आपण दुःखात राहावं म्हणजे त्यांना काय फरक पडतो. तुम्ही दुःखात राहावं म्हणूनच त्यांचे हे सगळे कटकारस्थानं चालू असतात. तुमची जी झेप चालली आहे ती त्यांना झेप थांबवायचीच असते ना. विधायक मार्गाच्या दिशेनं चाललेली झेप थांबवण्यासाठीच ते तुमचे पंख छाटण्याचे प्रयत्न करतात. अशा सिच्युएशनमध्ये मग तुम्ही जर चेहऱ्यावर दुःख ठेवून जगू लागला तर त्यांना बरं वाटतं, यस झाला, आपला कार्यक्रम झाला, याचा करेक्ट कार्यक्रम केला असं वाटून ते एकमेकाच्या हातावर टाळ्या मारून आनंदी होतात. तर तुम्ही त्यांना आनंदी करायचं असेल तर कराही, परंतु तुम्ही त्यांना आनंदी करण्याच्या नादात तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आणि तुम्हाला जे चाहतात, ज्या व्यक्ती तुम्हाला, दोन पद्धतीच्या व्यक्ती असतात. ज्या तुम्हाला आवडतात
आणि तुम्ही काही जणांना आवडता. काही जणांना वाटतं की मी कोणालाच आवडत नाही आणि मलाही कोणी आवडत नाही. ही मनस्थिती नकारात्मक आहे. हा विचारही नकारात्मक आहे. ही भावनाही नकारात्मक आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला आनंद देणाऱ्या ज्या ज्या काही व्यक्ती आहेत, तर लहानपणापासून आठवा. तुम्हाला तुमच्या बोबड्या बोलाचं कौतुक करणाऱ्यापासून, ज्या या जगात असतील आता अथवा नसतीलही, त्यांचं स्मरण करा. तुमच्या गोड बोलाचं कौतुक करणारे. मला आजही आनंद वाटते. मी जवळपास BA फर्स्ट इयरपासून भाषणं करतो. गावामध्ये अण्णाभाऊसाठी जयंती असेल, गावात इतर काही कार्यक्रम असतील, तर मी कुठे ना कुठे बोलत होतो. कोलंबीला असेल, दरेगावला असेल, तर माझे बाबा ते ऐकायला यायचे कोलंबीला सुद्धा. आणि ते ऑगस्टचा महिना असायचा. त्या अण्णाभाऊसाठी जयंती किंवा बाबासाहेबांची जयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती कधी मी आजही माझं चित्र आठवते. मी बोलत होतो आणि थोडे पावसाचे थेंब येते. बाबांनी छत्री आणलेली होती आणि ते छत्री लावून समोर बसलेले होते. माझं बोलण्याचं कौतुक त्यांना खूप वाटायचं. तर हे आनंद देणारे जे प्रसंग आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुमचं कौतुक करणारी माणसं कधीच आज तुमच्या जीवनात असतील अथवा नसतील, तरीही पण तुम्हाला त्यांचं स्मरण तुम्हाला आनंद देत असते. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आनंद देणाऱ्या कोणकोणते व्यक्ती आहेत तुमच्या जीवनात, तुम्हाला प्रेरणा दिली ज्यांनी, प्रोत्साहन दिलं ज्यांनी सहकार्य करून तुम्हाला आनंदित केलं, त्यांचं स्मरण करा. तुम्हाला आनंद वाटेल. आनंद देणाऱ्या आणि तुम्ही कोणाला आवडता त्यांचंही स्मरण करा. कारण तुकाराम महाराजांचंच एक वचन या संदर्भात आहे. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, समाचार घ्यावा ऐसे वाटे. जी माणसं आपल्या मनात बसतात त्या माणसाचं बोलणं ऐकावं वाटते किंवा त्याचं सुखदुःख जाणून घ्यावं वाटते, त्याला कसं आहे काय नाही विचारावं वाटते. असे किती माणसं तुमच्या जीवनात आहेत मनात बसलेले, आणि जे मनात बसलेले आहेत त्या माणसाचं स्मरणही तुम्हाला आनंदी करत असतात मित्रांनो. म्हणून काही आनंद देणाऱ्या वस्तू असतात, आनंद देणाऱ्या व्यक्ती असतात, आनंद देणाऱ्या संस्था असतात, आनंद देणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला. दुसरी गोष्ट, तुमची एक आनंदी काही स्थळं असतात. तुम्ही ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं. आता आमच्या दरेगावच्या गावी वडाच्या झाडाखाली छानपैकी मस्त आम्हाला आनंद वाटतो. हिरवगार म्हणजे वृक्ष, त्या ठिकाणची सावली आहे, तिथं आपल्या माणसाशी गप्पा मारताना मस्त वाटायला लागते. जो आनंद आहे म्हणजे असे कोणते कोणते स्थळं प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे असू शकतात. तर त्या अशा स्थळांचा तुम्हाला शोध घेता आला पाहिजे आणि अशा ठिकाणी तुम्हाला जाता आलं पाहिजे. माझ्या माईची बाबाच्या समाधीवर बसल्यानंतरही मला तिथं गेल्यानंतर माथा टेकल्यानंतर छान वाटते. गुरुद्वाऱ्यात गेलं की छान वाटते. अशा अनेक ठिकाणी गेल्यानंतर मस्त छान वाटते. असे काही ठिकाणं प्रत्येकाने शोधले पाहिजे. सगळेच मी या ठिकाणी सांगणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं अन्न पचवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकाच्या आत असली पाहिजे, तशी तुम्हाला हे पचवता आलं पाहिजे. जीवनातलं विष, तुम्हाला अपमान पचवता आला पाहिजे. तुम्हाला जे नको ते जे तुमच्या जीवनात येते ते तुम्ही जर त्याला पचवून टाकलं तरच तुम्ही जीवनात आनंदी जीवन जगू शकता. नाहीतर काय होतं, मी तुम्हाला सांगतो. जर आपण अन्न पचवू शकलो नाही तर उलटी होते. अन्न पचवू शकलो नाही तर पित्त होतं. अन्न पचवू शकलो नाही तर पोट गुबार धरतं. अन्न पचवू शकलो नाही तर नको तसले ढेकरे येतात. तसं तर जीवनातली प्रतिकूलता आपण जर पचवू शकलो नाही तर आपल्याला आनंदी राहू शकत नाही. म्हणून कटू प्रसंग,
कटू व्यक्ती, जे जे काही तुमच्या जीवनात कटू येऊन गेलेलं आहे, तर त्याचे मनावर आता परिणाम होऊ देऊ नका. त्यांना क्षमा करून टाका, त्यांना विसरून जा आणि मनाची उंची वाढवा. परमेश्वरा यांना माफ कर असा भाव व्यक्त करा आणि मोकळे राहा. तरच तुम्ही शांत झोपू शकाल. नाहीतर मुझे नींद नाय मुझे चैन नाय अशी अवस्था माणसाच्या जीवनात होत असते. आणि ज्यांच्या जीवनातली झोप गेलेली आहे त्याच्या जीवनातला आनंद गेलेला आहे. म्हणून गाढ झोपेसाठी तुमच्या मनात कोणत्या विषयाची खंत तुम्हाला वाटत राहते. खंत जर वाटत राहिली नेहमी, थोडा वेळ वाटणं ठीक आहे, सोडून द्या, पण ती नेहमीच जर तुम्हाला खंत वाटत राहिली तर तुम्हाला सांगतो आयुष्याचा खत होत जातो, मनाचा खत होत राहतो. मग आयुष्य दुःखमय जीवन जगावं लागतं तुम्हाला. त्यामुळं या खंत ज्या गोष्टीची वाटते ते त्या गोष्टी लिहून काढा आणि ते जाळून टाका एकदाच. आणि तुम्हाला हे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं घडलेलं असतं हाच विचार करा. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं घडले हा विचार करा. दुसरी गोष्ट, तुमचं जे एक ध्येय आहे, जेव्हा ठरलेल्या किंवा ठरवलेल्या ध्येयानुसार माणसाची जीवनाची वाटचाल सुरू होते तेव्हा माणूस आनंदी राहतो. म्हणून आपलं जे काही एक वर्क आहे, काही जे एक ध्येयप्राप्तीचं किंवा तुमच्या रोजच्या नोकरीचं असेल, तुम्हाला जे काही कर्तव्य पार पाडावं त्याचं असेल, ती जी कामाची कृती समाधानाला आणि आनंदाला भरती आणते. लक्षात ठेवा, आपलं एक काम झालं बाबा, हाता वेगळं, हा सुद्धा भाव माणसाला आनंदी करतो. तर दुसरी महत्वाची त्याहीपेक्षा पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, कामातच आनंद शोधा, तुम्ही आनंदी राहा. तुम्ही जे काही काम करता ते आनंदाने करा. काम झाल्यानंतर आनंद वाटणं हा एक भाग झाला, पण काम करत असतानाच आनंद होईल अशी तुमची विचार प्रणाली निर्माण करा. विचार तसं करा, तशा उक्ती करा, तशा पद्धतीची कृती करा. आणि मला आनंद वाटतो हे काम करताना, मला हे आवडतं काम, माझे हे आवडीचं काम आहे, मला ह्या मग ते काम आवडीचं होण्यासाठी काय करावं लागेल, तर ते काम मिळालं याचा आनंद असला पाहिजे. एक शिक्षक मला भेटला आणि म्हणाला की काही नोकरीमध्ये आता रस राहिला नाही असं म्हटलं. म्हणजे असं काय झालं म्हटलं. मग सोडून द्या म्हटलं. नाही कसं सोडता येईल म्हटलं. मग ते ना आम्ही डिस्कस केल्यानं सांगितलं, ज्या दिवशी नोकरी लागली होती त्या दिवसाचा पगार किती होता ते पगार बघा, तर आताच्यापेक्षा जास्त पगार होता. आणि हाच विचार करा की तुम्हाला नोकरी तरी लागली, असंख्य लोक नोकरीच्या शोधात आहेत, वन भटकत आहेत, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ. तुम्हाला नोकरी लागली याचा आनंद मागा. तेव्हा पगार जास्त होता, तेव्हाही तुम्ही जी माणसं होती विविध होती, वेगवेगळ्या विचाराची होती, कोणी त्रास देणारी होती, कोणी सहकार्य करणारी होती. आताही तसेच आहेत, तसंच राहते प्रत्येक काळात. त्याच्यामुळं तुम्ही रोज आज ऑर्डर मिळाला आहे नोकरीचा, आजच पहिला दिवस आहे म्हणून कामाला जा, तुम्ही आनंदी राहा. मग मित्र, या आणि आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी त्याला आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर आपण शांत चित्तानं हे सगळं ऐकावं आणि इतरांनाही पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.